तुम्हाला काय वाटते पुरस्कार जो भेटला त्याबद्दल? मला जेव्हा निवड समितीकडनं फोन आला की तुमचे उत्कृष्ट अभियंता म्हणून या पुरस्कारासाठी निवड झाली, तो खरोखरच आनंदाचा क्षण होता. आणि मी 1988चा प्रोडक्शन इंजिनियर आहे आणि 2 वर्ष बजाजमध्ये नोकरी केल्यानंतर मी स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि आज मला आनंद वाटतोय सांगताना की आज 1200 लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. आणि त्या 1200 लोकांमध्ये कमीत कमी 200 ते 250 इंजिनियर्स माझ्यासारखे माझ्या टीममध्ये कार्यरत आहे. आणि हे टीमचं सगळं आमचं टीममुळे आम्ही यशस्वी झालो. आणि मी 1990ला उद्योग चालू केला. आज ऑलमोस्ट 35 वर्षापासून उद्योग करतोय. आणि भारतामध्ये जेवढ्या ऑटोमोबाईल कंपन्या आहेत, 2 व्हीलर असो, 3 व्हीलर असो, पॅसेंजर कार असो, प्रत्येक गाडीमध्ये आपला काही ना काही पार्ट पाडतो. आणि मला अजून गर्व आहे सांगताना की मी औरंगाबादमधून 9 देशाला निर्यात करतोय. त्याच्यामध्ये USA आलं, युरोपचे बरेच देश आले, UK आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, इटली आहे, फिनलँड आहे. आपण 9 देशांना इथून माल पुरवठा करतोय. आणि मागच्या 4 वर्षापासून हे काम चालू आहे आपलं निर्यातीचं. त्याच्या पहिले फक्त आपण डोमेस्टिक मार्केटवर कॉन्सन्ट्रेट करतो. आणि भारतामध्ये पण पूर्ण भारतभर आपला माल जातो. पूर्ण इकडे 1300 किलोमीटर खाली साऊथला हौसूर असेल किंवा उत्तरेला रेवाडी, दिल्ली, पंतनगर या सर्व ठिकाणी आपला माल जातो. आणि हे सगळं टीमचं सहकार्य आहे. आणि मला आनंद आहे सांगताना की माझे दोन्ही मुलं पण इंजिनियर आहेत आणि ह्या माझ्या व्यवसायामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आमचं एकत्र कुटुंब पद्धती आहे. आम्ही 2 भाऊ इंजिनियर आहोत आणि दोन्ही भावांनी म्हणून हा उद्योग सुरू केला. आणि आजच्या मुद्द्याला आमच्या उद्योगाचा जो कारभार आहे तो जवळपास 250 कोटीच्या जवळपास आम्ही टर्नओव्हर करतो. आणि जसं मी सांगितलं 1200 लोकांना रोजगार पुरवठा करतोय. आणि परत एकदा मी निवड समितीचे खूप खूप धन्यवाद देतो की आज इंजिनियर्स डेच्या निमित्तानं एका इंजिनियरचा सन्मान झाला. आणि मला खरंच अभिमान आहे आणि आनंद आहे. आणि माझ्यासोबत कवडे सरांना जो जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याच्याबद्दल सरांचे खूप अभिनंदन. आणि सरांचा एक फार मोठा आदर्श आहे. औरंगाबादमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण चालू करण्यामध्ये म्हणजे 1983-84च्या काळामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग होता. खूप खूप धन्यवाद. And press the bell icon. Never miss an update.